नमस्कार मंडळी, मी प्रीतम नाईक आणि मी सध्या आहे एका आदिवासी गावात, जिथे आपल्याला एक आज भन्नाट गोष्ट बघायची आहे. गावातील छोट्या मुलांनी झाडाच्या होलमध्ये एक मध सापडलेला आहे. निसर्गाच्या कुशीतील हा नैसर्गिक खजाना आपण आज बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या या नवीन सफारीला. दाटच्या जंगलामध्ये आम्हाला एक माहिती होती इथं की एक म्हणजे उंबर जो झाड असतो त्याच्यामध्ये हे, तर मग आम्ही खालून इथं वरती कधीपासून शोधत होतो. तर मग शोधता आम्हाला काही ते लवकर भेटलं नाही. पण मग आमचा भाऊने एक माशी बघितली होती आणि तो आता आपल्याला बोलवायला आला आहे. बघू कुठं आहे ते आणि तुम्हाला दाखवाल व्हिडिओमध्ये. चला. हे जे झाड आहे इथे मध आहे, बघू शकता आपला भाऊ तिथे. बघू शकता हा जो होल आहे त्याच्यामध्ये मधमाशांनी त्यांचं पोळ तयार केलेलं आहे आणि काढण्यासाठी आपल्या भावाने इकडून खड्डा खोदू राहिला. मुलांनी हे झाड दाखवलं, तुम्ही बघू शकता. एवढा होल होता त्याच्यात आणि आपला भाऊ होता शुभम नावाचा. त्यांनी ते खणलं तिकडून. तेव्हा तो खोदत होता तेव्हा आम्हाला काही सापडलं नाही, पण तिकडून मात्र थोडंच मी खोदलं 2-3 सेकंद आणि आम्हाला लगेच मध दिसायला लागलं. तुम्ही बघू शकता एवढ्या होलमध्ये सुद्धा मधमाशा आपला अख्खा जिना तयार करतात.
तर आता आपल्यासोबत आहे शुभम वसावे, आपला मावस भाऊ आहे हा. तर आपण याच्यासोबत 2 ते 1 शब्द यांना विचारून घेऊ, प्रश्न विचारून घेऊ की तुम्ही कसं शोधलं ते मध. म्हणजे लहान बाळ आले होते लाकडं तोडायला, कसं काय म्हणजे जामून खायला आले होते, त्यांनी बघितलं होतं. का तर नेहमी इथं मध सापडतात का? नेहमीच सापडतं, म्हणजे इकडे जास्त तर मधच सापडतं. मध्येच सापडतं? ते झाडामध्येच असतं का कुठं कुठं असतं ते मध? झाडामध्ये पण असतं, म्हणजे फांदीवर असतं, दगडावर असतं, दगडाच्या खाली असतं, जमिनीच्या आतमध्ये पण असतं? जमिनीच्या आतमध्ये, म्हणजे खाली जर राहतं ना त्या बिलमध्ये राहतं ते. आणि तुम्ही काय करताय मध? म्हणजे आम्ही खाण्यासाठी वापरतो. खाण्यासाठी? अजून काही म्हणजे औषध म्हणून वापरतो आम्ही. आणि विक्री वगैरे करता का नाही या मधाची तुम्ही, का फक्त खातात? मग फक्त खातात. का विकत नाही का? नाही. आणि मग कोण विकतंय? इथं म्हणजे ते व्यापारी असतो ते इथं. अच्छा. काय बनवतो मित्रा तू? खुना. आणि कशासाठी बनवतोय? मधासाठी का? याच्यात तुम्ही मध ठेवणार आहे का? अच्छा, ठीक आहे. आणि मध कसं पाडणार आहे तुम्ही? आम्ही आता तिकडे खोदणार आहे, म्हणजे ते मूड आहे ना त्याला कापून ते काढणार आहे मग. अच्छा. आणि हे तुम्ही काय बनवलं? हे आपलं दूर करायसाठी. दूर करण्यासाठी? दूर केल्यावर माशा आंधळ्या होऊन जातात का? ठीक आहे. बघू शकता आपल्या भावाने खुना बनवला आहे. दाखव मित्रा. अगदी निसर्गापासून सगळं. याच्यात हे मध ठेवणार आहोत. तर बघूया आपण पुढं व्हिडिओत. तुम्ही आमचं गाव बघू शकता. आम्ही तुम्हाला दिसू शकता या डोंगराच्या त्या साईडून आलेलो आहे, खास तुमच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी. जागेसाठी रे मागे काय ना काढते एकदम भारी काढ.
माहिती आहे का जमा धुई नाही तिथं काय पटत रंग झाले माहिती आहे ना मैं कडनं काढूया ते कडनं काढूया ते आथो मातूक ना ता ओडोणच काढून पडणार आपण मध्ये एक दगड आहे दगड त्या दगडांमुळं ते मुळांमध्ये तो दगड फसून गेलेला आहे त्याच्यामुळं आपला कोणाचाच हात तिथं मध्ये जात नाहीये सगळ्यांनी हात टाकून बघितले आता मी दगड बघू शकता आणि आता माशा पण बाहेर भरपूर अशा निघताय तू बोलतोय की दगड तर नाही निघणार पण आता खाली खड्डा खणून बघू म्हणून तो खड्डा खोदू राहिला आता बघू शकतो आतापर्यंत आपण एवढं गोळा करून झालंय आपलं चांगल्या प्रकारे अजून पण त्याच्यात उरलेलं आहे भरपूर सारं आणि शुभम बोलतोय की पूर्ण काढल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही असं बघू आता शुभम त्याची जिद्द पूर्ण करतो का नाही चांगल्या प्रकारे आता खड्डा होऊ राहिलाय तुम्ही तो दिसत असेल तुम्हाला लाईक करून घे चॅनलला सबस्क्राईब करा आणि माशा पण आता खूप अशा बाहेर निघताय सगळ्या आधी सगळ्या आतमध्ये बघू शकता तुम्ही झाडांमध्ये माशा आहे झाडाच्या चारी साईडून माशा निघत असल्यामुळे आपल्या होते खड्डे बुजू राहिले जल्दी जल्दी ब्रो आगे का भी खोदना ब्रो झाड पण पडू शकतं तुम्ही बघू शकता पूर्ण वरती वरती असं झाड आहे ते थोड्याशा मुळांमुळे ते झाड उरलंय
फॉलो माशा खूप निघाले. आपण हे बघा बघू शकता तुम्ही. आत्ताशी खरं मध्ये निघालंय. शुभम भाई नाचू राहिला आहे. बेकार बनवली. खूप माशा निघाल्या, खूप माशा आत्ताशी निघाल्या. आपण साईड शो घेऊ थोडासा. आपला महेंद्र सिंग पळून गेलाय, बघू शकता तुम्ही. अजून निघूच राहिले मग ते. काठ फुटल्या. खूप साऱ्या माशा उडतायत इथं. ते बघा माशा तिकडे त्या साईडला अजून राहिले. माशा सगळ्या त्या साईडून निघाले. आपण थोडं साईडलाच थांबू. एक पिशवी भरून गेली जवळजवळ, तुम्ही बघू शकता. आजा पबलेरा. वो बॉटल ले ले लखन. बहुत मार ली इसने. तुम्ही बघू शकता आम्ही या झाडावरून पाडलंय मध. तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच आमच्या अजून व्हिडिओसाठी कमेंट करत राहा की आम्ही कशावर व्हिडिओ काढू, कशावर नाही. थांबा थोडं. अजून आपल्या भावाला अजून एक मध भेटलंय, ते तुम्हाला दाखवतोच मी. बघून घेऊ आपण काय आहे. पुढच्या व्हिडिओत तुम्हाला जर बघायचं असेल की आम्ही कसं पाडलंय तर लगेच सबस्क्राईब करा.